अव्यवहार आहे. कोणता चॅप्टर होता? पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. आता यामध्ये आपण काय काय शिकला? करस्पॉन्डिंग अँगल काय शिकला? करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर सप्लिमेंटरी अँगल, सप्लिमेंटरी अँगल्स. त्याच्यानंतर लिनियर अँगल. एक मिनिट परत रिवाइज करा. इकडे बघा काय आहे? पॅरलल लाईन्स आहे. काय आहे? पॅरलल लाईन्स आहे. ते आहेत का? याला तुम्ही लाईन एल, याला तुम्ही लाईन एम, आणि यांच्या मधामध्ये मी काय काढलो? ट्रान्सव्हर्सल. काय काढलो रे? ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल लाईन याला नाव दिलं होतं क्यू. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. करस्पॉन्डिंग अँगल्स एक. करस्पॉन्डिंग अँगल्सचे पेअर किती असतील रे? करस्पॉन्डिंग अँगल्सचे पेअर 4. करस्पॉन्डिंग अँगल्सचे पेअर 4. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. एक पेअर झाली, याच्या नंतर ही एक, 2 पेअर झाल्या, ही एक, ही पेअर, ही एक आणि हे 4 पेअर. म्हणजे झाले का? म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्सचे पेअर्स किती? 4 पेअर्स. किती पेअर्स? 4 पेअर्स. ठीक आहे. आता लक्ष द्या. आता याला नाव देऊ, याला नाव देऊ यम. आता बघा करस्पॉन्डिंग अँगल समजले. आणि बघा करस्पॉन्डिंग अँगल्स कसे राहतील? इक्वल राहतील. कसे राहतील? इक्वल. करस्पॉन्डिंग अँगल्स कसे राहतील? इक्वल. ठीक आहे. आता बघा अँगल AOB, अँगल AOB याचा हा कोणाच्या नावावर बनवणार आहे? OMD. अँगल OMD म्हणजे मी काय म्हटलो? जे करस्पॉन्डिंग अँगल्स राहतील ते कसे राहतील? सारखे राहतील. कसे राहतील? सारखे. करस्पॉन्डिंग अँगल्स कसे राहतील? सारखे. कसे? सारखे. ठीक आहे. त्याच्यानंतर सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी अँगल्सची बेरीज सप्लिमेंटरी अँगल्सची बेरीज किती आहे? 180. आता बघा POM सप्लिमेंटरी अँगल्स फक्त आतमध्ये राहतील. जेवढे पण इंटेरियर अँगल आहेत ते काय? सप्लिमेंटरी अँगल. ठीक आहे. आता ह्या हे कोण झाले? एक्सटेरियर अँगल. कोण झाले? एक्सटेरियर. आणि याच्या आतमध्ये बघा POM अँगल POM प्लस BOM. आता परत OMD अँगल OMD इक्वल टू किती? 180. म्हणजे जर सपोज हा 60 डिग्री असेल, ठीक आहे, आणि ह्या दोन अँगल्सची किती पाहिजे म्हणते? 180. हा 60 डिग्री असेल 120. 120 ला 60 झाले 180. म्हणजे सप्लिमेंटरी अँगल्सची बेरीज किती राहते? 180. दोन सप्लिमेंटरी अँगल्सची बेरीज किती राहते? 180. लिनियर अँगल्स. आता परत काय आहे? लिनियर म्हणजे एका लाईनीवरचे अँगल. त्यानंतर एका लाईनीवरचे अँगल. लिनियर अँगल्सचे लिनियर अँगल कोणते होते? POA अँगल POA प्लस ए लाईन आपण ए लाईनवरचे अँगल. ठीक आहे. POA प्लस AOC अँगल AOC म्हणजे एका लाईनवरचे जे अँगल आहे. आता म्हणून वरचे असो किंवा खालचे असो. ठीक आहे. सगळे किती राहते? 180. 180 किती राहते? 180. आता बस त्याची आकृती समजल्या. आणि ह्याच गोष्टीवर आपल्याला सोडायचे प्रॉब्लेम सोडायचे. काय सोडायचे? प्रॉब्लेम. ठीक आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स किती राहतील? 4 पेअर्स. करस्पॉन्डिंग अँगल्स कसे राहतील? इक्वल राहतील. आता बघा अँगल AOB कॉन्ग्रुएंट अँगल OMD म्हणजे कसं राहते? आता बघा जेवढे पण आहे. आता याचे सिमिलर काय? याचे सिमिलर काय? त्याच्यानंतर ऑपोजिट अँगल कसं राहते? A opposite angles are also equal. काय म्हणतो मी? ऑपोजिट अँगल. आता मला सांगा, आता सर AOB आहे, अँगल AOB याच्या ऑपोजिट अँगल कोणता आहे? COM. या अँगलच्या ऑपोजिट कोणता अँगल आहे? हा अँगल आहे का? आणि कोणता अँगल? MOC अँगल MOC. समजला का? ऑपोजिट अँगल्स आर ऑल्सो इक्वल.
याच्या एकामेकाच्या अपोजिट अँगल कसं राहते इक्वल. आता याच्या अपोजिट हा आहे आणि याच्या अपोजिट कोणतं राहील हा अँगल राईट का समजलं का. चार गोष्टी लक्षात ठेवा. करस्पॉन्डिंग अँगल से 4 करस्पॉन्डिंग अँगल कसे राहतात कॉन्ग्रुएंट म्हणजे यांचे अँगल कसे राहतात सारखेच राहतात. ठीक आहे. ते सप्लिमेंटरी अँगल से किती राहते 180 डिग्री. त्याच्यानंतर लिनियर अँगल से किती राहते 180 डिग्री. त्याच्यानंतर अपोजिट अँगल्स आर ऑल्सो इक्वल. अपोजिट अँगल्स आर ऑल्सो इक्वल. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता याच्यानंतर आपण जो क्वेश्चन करू. ठीक आहे. हे चला लक्ष द्या रे. इकडे बघा. प्रश्न पहिला काय म्हणतोय आपल्याला इफ लाईन आधे इज पॅरलल लाईन टीएस. आता बघा प्रश्न वाचल्याच्या नंतर परत डायग्रामकडे जातो. ठीक आहे. इफ लाईन आधे इज पॅरलल लाईन टीएस. आता लाईन आधे कुठे दिसत आहे तुम्हाला हे दिसत आहे कुठे आहे आर ए. ही लाईन कुणाला पॅरलल आहे म्हणते टीएस. आता टीएस लाईन कुठे दिसत आहे ही आहे. टीएस लाईन ही इथं खाली आहे. आता ही लाईन कोणत्या लाईनला पॅरलल आहे म्हणते लाईन आर ए इज पॅरलल लाईन टीएस. जे लाईन टीएस इज पॅरलल लाईन पीएन. आता जर ही लाईन बघा टीएस इज पॅरलल लाईन पीएन. आता ही जी लाईन आहे कोणाला पॅरलल आहे पीएन ला. त्याच्यानंतर ते एक्स इज इक्वल टू. आता बघा एक्स किती आहे म्हणते आपल्याला काय म्हणताय एक्स किती आहे. तर आपल्याला काय शोधायचं आहे एक्स शोधायचं आहे. आपल्याला ह्या अँगलची व्हॅल्यू किती आहे 65. ह्या अँगलची व्हॅल्यू किती आहे 65. आता मला सांगा चला सोल्युशनकडे लक्ष द्या. आपल्याला हा अँगल किती आहे अँगल ए आर पी किती आहे आपल्याला 65. मला सांगा या अँगल याला नाव देऊ आपण एखादं नाव देऊ ओ देऊ. ठीक आहे. ओ पी टी हा किती होणार तर हा 65 हा किती होणार 65. का बरं 65 होणार कारण की ओ पी टी हा काय आपला करस्पॉन्डिंग अँगल आहे. काय आहे करस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. मेजर अँगल ए आर टी इज इक्वल टू किती आहे 65. किती आहे 65. आणि मग काय ओ पी टी मेजर अँगल ओ पी टी इज इक्वल टू 65. का बरं बिकॉज अँगल ओ पी टी इज करस्पॉन्डिंग अँगल. कसं आहे करस्पॉन्डिंग अँगल. एवढं लक्षात राहील. अँगल ए आर टी याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे ओ पी टी. एवढा समजला का. त्याच्यानंतर मला सांगा ओ पी एन. आता ही एक लाईन आहे का लिनियर अँगलचे बेस किती राहते 180. ठीक आहे. आता तिकडे लक्ष द्या. आता मी या अँगलची बेस किती करू अँगल ओ पी टी प्लस अँगल टी एक्स नाही सॉरी पी पी एन. अँगल पी एन होणार का इज इक्वल टू 180 डिग्री. इज इक्वल टू 180. आता ओ पी टी किती असणार आहे 65 डिग्री प्लस टी पी एन किती असणार टी पी एन किती आहे एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. आता प्लस आहे इक्वल टू च्या साइडच्या तिकडे गेल्यानंतर मायनस एक्स इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 65 डिग्री. आता चला करायला 10 पास झाले 5 आजचा 1 8 7 दिला 1 150. एक्स इज इक्वल टू किती आपला 150. म्हणजे आपले हा एक्स ची व्हॅल्यू किती राहणार 150 डिग्री. पर्याय प्रतिसाद आपल्याला पर्याय क्रमांक 2 आला का आन्सर. आणि एवढा समजला का. इकडे बघा प्रश्न क्रमांक 2 आपल्याला दोन लाईन दिले. लाईन टी इज पॅरलल लाईन एस. टी लाईन इज कोणाला पॅरलल आहे एस लाईन. अँड लाईन यू इज ट्रान्सव्हर्सल. आपल्याला यू किती आहे ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. आता आपल्याला मेजरमेंट दिलाय. आपण बघा हा एक अँगल किती दिलाय 7x आणि हा अँगल किती दिलाय 11x. आता मला सांगा जे आतमध्ये अँगल राहतात ते कसे राहतात सप्लिमेंटरी अँगल. आणि मेजरमेंट ऑफ सप्लिमेंटरी अँगल इज 180 डिग्री. किती 180 डिग्री. आता जे पण अँगल्स आतमध्ये आहेत म्हणजे हा अँगलची बेस किती राहते 180 डिग्री. किती राहते 180 डिग्री. ठीक आहे. आणि लक्ष द्या 7x प्लस 11x इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. 7x प्लस 11x 7 प्लस 11
18x 18x is equal to 180. आता बघा 18 इथे इक्वल मध्ये आहे इक्वल टू चे साइन इकडे गेलं तर काय होणार Divide. डिवाइड x is equal to 180 डिग्री अपॉन 18 18 वजा 18 x is equal to 8 डिग्री x is equal to 8 डिग्री म्हणजे मला सांगा आता मला हा अँगल काढायचा आहे ठीक आहे तर ह्या अँगलचे बेरीज काय होणार 7x is equal to 7 into 8 भागिले त्याला 70 त्याच्यानंतर हा पहिला अँगल झाला दुसरा अँगल किती आहे 11 into 10 किती झाला 110 नंतर आपण ह्या दोन्ही अँगलची बेरीज केली तो 180 क्रॉस चेक करायचं राहिला तर चेक करा आपल्याला कसं व्हॅल्यू विचारले x ची व्हॅल्यू विचारली किती येणार आहे 10 डिग्री पर्याय बघा कुठे आहे दुसरा. तू समजला का अरे समजला का क्वेश्चन नंबर 3 ठीक आहे आपण हे डायग्राम केली आहे इथे काय केलं आहे लाइन एल इज ट्रांसवर्सल ऑफ लाइन एम एंड एल आता ही जी लाइन एल आहे कोणाची ट्रांसवर्सल झाले एम एंड ए ठीक आहे आता बघा यांचे दोन अँगल किती होणार आपल्याला आता मला सांगा हे अँगल कोणते होते हा एक अँगल क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतो तुम्हाला हे काय आहे हे दोन अँगल किती होणार आपल्याला ठीक आहे लाइन एल इज ट्रांसवर्सल ऑफ लाइन एम एंड एल ठीक आहे तुम्हाला काय म्हटलं होतं हे दोन अँगल दिसेल तुम्हाला Alternate interior angle. कोणते अँगल झाले अल्टरनेट इंटेरियर अँगल अल्टरनेट Interior इंटेरियर angle. अँगल हे कसे राहतात इक्वल राहतात ठीक आहे हे कसे राहतात रे अल्टरनेट इंटेरियर अँगल Equal. इज इक्वल म्हणजे कसं राहतात एकामेकाला सारखे राहतात ठीक आहे आता बघा सगळ्यात आधी आपल्याला काय आहे 5x plus 23 degree is equal to 2x plus 35 degree आता बघा हा जो अँगल आहे हा अँगल कोणाच्या बरोबर असेल या अँगलच्या बरोबर असेल कोणाच्या बरोबर असेल ठीक आहे आता बघा 5x आहे 2x काय होणार इकडे मायनस होणार 5x minus 2x is equal to आता बघा 23 डिग्री आहे इक्वल टू चे साइन काय होणार मायनस 35 डिग्री मायनस 23 डिग्री 5x minus 2x 3x 35 मधून 23 गेले 5 मधून 3 गेले 2 आणि 3 मधून 2 गेला 1 डिग्री आता x इथे काय आहे हा इंटू मध्ये आहे कसं आहे Into मध्ये. इंटू मध्ये संख्या इक्वल टू चे साइन इकडे गेले Divided. डिवाइडेड 3 मध्ये 3. 3 मध्ये x is equal to 4 डिग्री x is equal to 4 degree. आपल्याला काय विचारलंय x is equal to 4 डिग्री आन्सर 1 आन्सर 1 क्वेश्चन नंबर 4 बघा रे काय म्हणतात टू लाइन्स इन द सेम प्लेन व्हिच डू नॉट इंटरसेक्ट आर आता बघा प्रश्न काय म्हणतात आपल्याला टू लाइन्स म्हणताय काय म्हणताय टू लाइन्स अशा दोन लाईन इन द सेम प्लेन एकाच प्लेन वर किती लाईन म्हणताय टू लाईन ठीक आहे व्हिच डू नॉट इंटरसेक्ट आता बघा पहिली लाईन ड्रॉ केली लाईन हियर आणि त्याच प्लेन मध्ये दुसरी लाईन ड्रॉ केली लाईन हियर ठीक आहे आपण यांना काय म्हणतो रे काय म्हणतो पॅरलल लाईन्स काय म्हणतो पॅरलल लाईन्स ठीक आहे आता बघा टू लाईन्स इन द सेम प्लेन व्हिच डू नॉट इंटरसेक्ट आर काय असणार आहे पॅरलल लाईन्स काय असणार डू नॉट इंटरसेक्ट म्हणते का इंटरसेक्ट केला का इथं नाही इंटरसेक्ट केला असता त्याला काय म्हणतात आपण ट्रान्सव्हर्सल काय म्हणतात असता ट्रान्सव्हर्सल पण हे ट्रान्सव्हर्सल आहे का नाही हे काय म्हणतात डू नॉट इंटरसेक्ट म्हणजे लाईन एल आणि एम हे दोघं एकमेकांना काय आहे पॅरलल आहे काय आहे पॅरलल म्हणजे असं काय होणार पॅरलल लाईन्स काय होणार पॅरलल जेव्हा तिनं इंटरसेक्ट केलं असतं ह्या लाईनने इंटरसेक्ट केलं असतं तेव्हा ते काय झाली असती ट्रान्सव्हर्सल काय झाली असती ट्रान्सव्हर्सल आता बघा क्वेश्चन नंबर 5 हाऊ मेनी पॅरलल लाईन्स कॅन बी कन्स्ट्रक्टेड टू द लाईन टी ॲट अ डिस्टन्स 3.5 सेंटीमीटर ठीक आहे आता बघा आपल्याला एक लाईन दिली आहे कोणती दिली आहे लाईन टी काय दिली आपल्याला लाईन टी आता बघा मी लाईन टी ड्रॉ केली ठीक आहे आता हिचा डिस्टन्स म्हणत आहे ॲट अ डिस्टन्स 3.5 ड्रॉ केली आता मला ह्या लाईनवर आपल्या लाईनचं नाव काय दिलं आहे लाईन टी ह्या लाईन टी वरून याच्यापासून डिस्टन्स किती घ्यायचं आहे फ्रॉम 3.5 सेंटीमीटर आता मला सांगा 3.5 सेंटीमीटर आणि वर पण घेऊ शकतो मी आणि घेऊ शकतो का 3.5 सेंटीमीटर पासून मी एक लाईन ड्रॉ करू शकतो आणि करू शकतो की नाही
त्याच्यानंतर हाऊ मेनी पॅरल, आपल्याला याला पॅरलल काढायचं आहे, ठीक आहे. आता ही लाईन पॅरलल झाली याला किती डिस्टन्सवर 3.5 सेंटीमीटरवर. आपण एकच लाईन ड्रॉ करू शकतो का? नाही. आपण खाली पण तेवढे डिस्टन्सवर एक लाईन ड्रॉ करू शकतो ना, 3.5 सेंटीमीटर. आता याच्यानंतर अजून पॅरलल लाईन ड्रॉ होतील का इथे? तर एवढ्या डिस्टन्सवर पॅरलल लाईन होतील का? नाही. म्हणजे बघा, हाऊ मेनी पॅरलल लाईन्स कॅन बी कन्स्ट्रक्टेड टू द लाईन टी ॲट अ डिस्टन्स 3.5 सेंटीमीटर फ्रॉम इट. म्हणजे मी ह्या लाईन टी पासून 3.5 सेंटीमीटर एक वर लाईन ड्रॉ करू शकतो आणि 3.5 सेंटीमीटर एक खाली लाईन ड्रॉ करू शकतो. म्हणजे किती लाईन ड्रॉ करू शकतो? 2 लाईन्स. किती लाईन्स? म्हणजे आपला आन्सर होणार आन्सर 2. एवढा समजला का? अरे समजला का? क्वेश्चन नंबर 6. काय म्हणते क्वेश्चन नंबर 6? वाचा. Parallel line and line X parallel line Y then P. इकडे बघा, लाईन EM is parallel line N, लाईन EX is parallel line Y. तू फाइंड आपल्याला काय करायचं आहे? P फाइंड आउट करायचं आहे. काय करायचं आहे रे? P ची व्हॅल्यू फाइंड करायची. कोणाची? P = किती? ठीक आहे. आपल्याला P ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा, हा अँगल याचा पार्ट, हा जो अँगल आहे हा कोणाच्या कॉम्पोनंट असेल रे? ह्या अँगलच्या कॉम्पोनंट असेल. अरे असेल की नसेल? जर मी याला मिळतो हा 60 डिग्री आहे, हा पण किती होणार? 60 degree. जर हा 60 डिग्री आहे, हा किती होणार? 60 डिग्री होणार की नाही? जर हा 60 डिग्री आहे तर हे एका लाईनवरचे काय होते? करस्पॉन्डिंग अँगल्स किती राहतात? इक्वल. जर हा 60 डिग्री आहे, हा पण किती होणार? 60 degree. होणार का? म्हणजे एकाच लाईनवर अँगल आहे. हा 60 झाला, याला कॉम्पोनंट कोणचा अँगल आहे? हा आहे. याला कॉम्पोनंट कोणचा आहे? हा आहे. आणि याला कॉम्पोनंट हा. करस्पॉन्डिंग अँगलची बेरीज किती राहते? सॉरी, करस्पॉन्डिंग अँगलची बेरीज किती राहतात? 4. हे 4 अँगल सारखे झाले. करस्पॉन्डिंग याला करस्पॉन्डिंग अँगल कोणचा आहे? हा आहे. याला करस्पॉन्डिंग अँगल कोणचा आहे? हा आहे. अरे ऐकलं आहे? ते आहे की नाही आहे? हा. त्याच्यानंतर लिनियर अँगल्सची बेरीज किती असते? लिनियर अँगल्सची किती असते रे? 180 डिग्री. किती असते? 180 डिग्री. आता हे एकाच लाईनवर 2 अँगल आहेत. आपल्याला पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करणे आहे. ह्या दोघांची बेरीज किती असेल? तो आपल्याला विचारलं आहे. म्हणजे काय होणार? 60 डिग्री प्लस पी = 180 डिग्री. अरे होणार की नाही होणार? 60 इक्वल टू साइन डिग्री म्हणजे काय होणार? -180 डिग्री मायनस 60 डिग्री. P = 180 डिग्री, 180 मायनस 60 किती येणार आहे? 120 डिग्री. किती येणार? 120. आन्सर कुठे आहे? आन्सर ए 120 डिग्री. अरे आला का? समजला? क्वेश्चन नंबर 7. काय दिले आपल्याला? इन द फिगर इफ PQ is parallel RS, PQ is parallel RS, अँगल MXP = 40 डिग्री. बघा, अँगल MXP किती दिले आपल्याला? 40 डिग्री. and angle MYR = 40 degree. Then angle XMY, angle XMY आपल्याला ह्या अँगलचा मेजरमेंट काढायचा आहे. आपल्याला काय विचारलं आहे? अँगल AXY. विचारलं आहे की नाही विचारलं आहे? आता लक्ष ठेवा. आता अँगल PQ लाईन PQ आपल्याला काय आहे? पॅरलल कोणाला आहे? RS. जर मला बघा, जर मी इथून एक लाईन पॅरलल काढली, ठीक आहे, वरचा अँगल वरचा मेजर करायचा, वरचा अँगल खालचा मेजर करायचा, म्हणजे आपल्याला पूर्ण अँगल मिळून जाईल. चला, सपोज आता मी इथे डॉटेड लाईन काढतो पॅरलल, ठीक आहे. आता या लाईनला नाव देतो, याला नाव देतो T, ठीक आहे. आणि हा काय आपला M पॉईंट आहे. कोणता पॉईंट आहे हा? M. आता मला सांगा की हा काय झाला? इंटेरियर अँगल्स आर इक्वल. इंटेरियर अँगल्स आर इक्वल. जर याचा मेजरमेंट किती आहे? 45. मग याचा मेजरमेंट किती होणार? 45 डिग्री. झाला. त्याच्यानंतर सेम जर हा 40 डिग्री आहे, हा पण किती होणार? 40 डिग्री. कारण की काय आहे? इंटेरियर करस्पॉन्डिंग अँगल्स आर, सॉरी, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. आता याचा अल्टरनेट अँगल कोणता आहे? हा. म्हणजे हा किती होणार? 40 डिग्री. आपल्याला काय विचारलंय? हा पूर्ण अँगल विचारलाय. काय विचारलंय? पूर्ण अँगल. जर मी
45 डिग्री प्लस 40 डिग्री केला किती येणार आहे 85 डिग्री अरे होणार की नाही म्हणजे मला म्हणते अँगल काय आहे x m y x m y = 85 डिग्री अरे होणार की नाही होणार म्हणजे आन्सर 4 होणार का चला दुसरे क्वेश्चन नंबर 8 when two parallel lines are intersect by a transversal then how many pairs of corresponding angles are congruent पहा त्याने काय म्हटलं आहे की when two parallel lines are पहिल्यांदा पहा दोन पॅरलल लाईन काढा काय करा दोन पॅरलल लाईन ठीक आहे त्यामध्ये काय म्हणते लाइन्स आर इंटरसेक्ट बाय अ ट्रान्सव्हर्सल एक ट्रान्सव्हर्सल काढा म्हणते हे काढला आपण ट्रान्सव्हर्सल त्याला नाव आहे एफ एन आणि हे टी इज अ ट्रान्सव्हर्सल ठीक आहे ट्रान्सव्हर्सल देन हाऊ मेनी पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट मला काय म्हटलो की जेवढे पण करस्पॉन्डिंग एंगल असतील ते कसे राहतील एकमेकाला सारखे राहतील आता मला सांगा सपोज ओ आणि इथं नाव देतो टी एस टी आर क्यू ठीक आहे आता मला सांगा एंगल POS is congruent angle OPT एंगल OPT एक पेयर झाली त्याच्यानंतर दुसरी कोणती रे त्याच्यानंतर दुसरी किती रे म्हणजे SOP एंगल SOP is congruent angle TPL एंगल TPL तीसरा होता एंगल POR is congruent angle OPQ एंगल OPQ त्यानंतर चौथा एंगल ROP is congruent QPL एंगल QPL किती पेयर बनले 1 2 3 4 हे कसे आहेत एकामेकाला कॉन्ग्रुएंट आहेत कसे कॉन्ग्रुएंट आहे किती पेयर बनले 4 चा आन्सर काय होणार 4 समजलं क्वेश्चन नंबर 9 आता काय दिलंय इन द फिगर लाइन AB पॅरलल लाइन CD देन फाइंड y आपल्याला काय करायचे y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ठीक आहे आता बघा आपल्याला अँगल हा अँगल किती दिलाय y आणि हा अँगल किती दिला आपल्याला 50 डिग्री आता मला सांगा corresponding angles are congruent तर ह्या अँगलचा corresponding angle कोणता होईल हा होईल हे होणार की नाही मग जर हा y आहे तर हा पण किती होणार y त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलं होतं की लिनियर लाईनवरचे जे पण अँगल आहेत त्यांची बेरीज किती राहते 180 डिग्री तर लिनियर लाईनवर हे दोन अँगल आहेत आता यांची बेरीज करायची आपल्याला 50 डिग्री प्लस y = 180 डिग्री म्हणजे लिनियर लाईनवर जे पण अँगल आहेत हे दोन अँगल आहेत यांची बेरीज किती राहते 180 डिग्री y 50 डिग्री इक्वल टू 60 डिग्री ला काय होणार माइनस 180 डिग्री माइनस 50 डिग्री y 180 50 130 डिग्री y किती येणार आहे 130 डिग्री इधर पर एक किती आहे 130 डिग्री 30 डिग्री आंसर क्या होना आपका 130 डिग्री आंसर क्या होना 130 डिग्री समझला का बरं प्रश्न क्रमांक 3 ठीक आहे आपल्याला ही डायग्राम दिली आहे ते काय म्हणताय लाइन AB is parallel line EF लाइन AB is parallel line EF आता ही लाइन AB कोणाला पॅरलल आहे म्हणजे EF ला ठीक आहे आपण बघा हा आपल्याला काय दर्शवतो रे याचं मेजरमेंट किती आहे 90 डिग्री हा दर्शवतो काय आपल्याला 90 डिग्री काय दर्शवते 90 डिग्री जर हा 90 डिग्री आहे हा पण किती असला पाहिजे 90 डिग्री ह्या 90 डिग्री मधून आपल्याला एक अँगल किती आहे रे 75 आणि हा किती आहे F आपल्याला काय करायचं आहे M ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे काढायची का नाही आता मला सांगा हे दोन्ही अँगल कोणाचे आतमध्ये आणि इंटिरियर अँगलची बेरीज किती राहते 180 डिग्री इंटिरियर अँगलची बेरीज किती राहते 180 डिग्री ठीक आहे मला सांगा हा 90 डिग्री किती आहे 90 डिग्री प्लस 75 डिग्री प्लस F = 180 डिग्री आणि करा यांची बेरीज 5 9 7 16 प्लस F = 180 डिग्री आता प्लस आहे तिकडे गेल्यानंतर मायनस 180 डिग्री
मायनस 165 डिग्री. एम इज इक्वल टू 10 तून 5 गेले 5. हातचा 1 केले 8 तून 7 गेले 1. 50 डिग्री. ऍक्च्युअली किती आले ते 15 डिग्री. जर एवढा आपण नसता केला तर तुम्हाला माहित होतं की हा 90 डिग्री आहे, तर हा पण किती असेल 90 डिग्री. आपण डायरेक्ट प्रोसेस करतो 90 m plus 75 degree is equal to 90 degree. m is equal to 90 minus 75. m is equal to 50 degree. असं पण आला असता. ठीक आहे. तुम्हाला जेव्हा जो डोक्यामध्ये जो पॅटर्न लक्षात येईल त्या याच्यानं त्या पॅटर्नला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. जर इंटेरियर अँगल सर्विस किती राहते 180 डिग्री. इंटेरियर अँगल सर्विस किती राहते 180 डिग्री. सप्लिमेंटरी अँगल्स हे कोणते यांना कोणते अँगल्स म्हणतात सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगल सर्विस किती राहते 180 डिग्री. लक्षात राहील का? ठीक. बाकी